हे बघा, हा गोल दिसतोय तुम्हाला. गोल म्हणजे काय असतो? आपला बॉल. कुठलाही तुमचा क्रिकेटचा बॉल असो, टेनिसचा बॉल असो किंवा फुटबॉल असो, जी गोल वस्तू म्हणजे गोल आणि सर्कल वर्तुळ यामध्ये फरक आहे. तर आता चला आपण ती सूत्र बघूयात. गोलाचे पृष्ठफळ म्हणजे पोकळ गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर वर्ग 4 पाय आर वर्ग आणि गोलाचे घनफळ म्हणजे 4/3 पाय आरचा घन. ही झाली गोलाची आणि ही काय आहे? त्रिज्या. ही इथून ही असते ती त्रिज्या. ती तुम्हाला माहिती आहे आता. आता आपण अर्धगोलाबद्दल माहिती घेऊयात. अर्धगोल म्हणजे काय? गोलाचा अर्धा भाग. मग याची जी सूत्र आहेत ती काय आहेत ती आता आपण बघूयात. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ म्हणजे 2 पाय आर वर्ग. त्यानंतर भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 3 पाय आर वर्ग. आता हा भरीव अर्धगोल काय आहे? तर तो कसा तयार होतो? तर वक्र पृष्ठफळ अधिक वर्तुळाचे क्षेत्रफळ ह्या दोन गोष्टी मिळून भरीव अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र तयार होतं. मग ते काय आहे? तर वक्र पृष्ठफळ काय आहे अर्धगोलाचं? 2 पाय आर वर्ग हे अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित आहे पाय आरचा वर्ग. तर ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं? 3 पाय आर वर्ग. हे आपल्याला भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र मिळतं. त्यानंतर अर्धगोलाचे घनफळ. आता अर्धगोलाचं घनफळ काय आहे? 2/3 पाय आरचा घन. तर या पद्धतीने ही अर्धगोलाची सूत्र झाली. आता शंकुछेद. तर शंकुछेद म्हणजे काय आहे की जो आपण मगाशी शंकू बघितला तर त्याचे फक्त वरची जे कोन आहे तो कोन काढून टाकलेला आहे. म्हणजे जो नॅरो भाग होतो तयार तो काढलेला आहे आणि त्याला कट दिलेला आहे. म्हणजे हा झाला शंकुछेद. मग याची काय तर ही आहे त्याची उंची, ही पायाची त्रिज्या, ही वरच्या भागाची त्रिज्या आणि ही आहे तिरकस उंची. तर आता इथे बघा त्यांनी काय सांगितले. एच म्हणजे शंकुछेदाची उंची, एल म्हणजे शंकुछेदाची तिरकस उंची, R1 व R2 म्हणजे शंकुछेदाच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या. म्हणजे ही खालची वर्तुळाकार बाजू, ही वरची वर्तुळाकार बाजू यांच्या त्रिज्या म्हणजे R1 इज ग्रेटर दॅन R2. म्हणजे R1 ही मोठी असते R2 पेक्षा. म्हणजे बरोबर इथे तुम्हाला स्पष्टच दिसतंय ते. हे R1 मोठी आहे ह्या R2 पेक्षा. साईज बघा. आता ह्याची सूत्र बघूयात. आता शंकुछेदाची तिरकस उंची L बरोबर वर्गमुळात एचचा वर्ग म्हणजे ह्या उंचीचा वर्ग अधिक R1 - R2चा वर्ग. म्हणजे R1 चा वर्ग वजा या R1 त्रिज्येमधनं ही त्रिज्या 2 म्हणजे R2 वजा केली म्हणजे वर्ग वजा केले. ह्या R1च्या वर्गातून R2चा वर्ग वजा करायचा. असं हे म्हणजे L बरोबर म्हणजे ही शंकुछेदाची तिरकस उंची L बरोबर वर्गमुळात h वर्ग अधिक R1 - R2चा वर्ग. हे झालं पहिलं सूत्र. आता शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ येतं पाय L. म्हणून पाय L कंसात R1 + R2 म्हणजे हा पाय म्हणजे तिरकस उंची अधिक ही सरळ उंची आणि कंसामध्ये R1 अधिक R2 म्हणजे ह्या दोघांची बेरीज. आणि शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ काढायचे तर पाय L कंसात R1 अधिक R2 अधिक पाय R1चा वर्ग अधिक पाय R2चा वर्ग आणि शंकुछेदाचे घनफळ बरोबर 1/3 पाय h कंसात R1चा वर्ग अधिक R2चा वर्ग अधिक R1 गुणिले R2. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्व मापन या प्रकरणामधली जी महत्त्वाची सूत्र आपल्याला लागतात गणित सोडवण्यासाठी ती बघितलेली आहेत. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला हेच सांगेन की ही सूत्र पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या सूत्रांमुळे तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ती तुमचे हातचे मार्क असतात. जरी ही सूत्र तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही व्यवस्थितपणे पटकन कुठलंही उदाहरण सोडवू शकता आणि तुमचे पूर्ण पैकीच्या पैकी मार्क तुम्ही त्या प्रश्नाचे घेऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल. मला अशी आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.